अगं किती वेळ ग? मी कधी बोलवलं होतं तुला? अहो आता सगळेच येतील ना, मग स्वयंपाक करत होते मी. काय झालं? बरं ठीक आहे, मला सांग रुपालीच्या इथे नक्की काय चालू आहे तुला कळालं का? अहो त्या खरंच काही खास करत नव्हत्या हो. वा, म्हणजे त्यांचा पाठलाग करून तुला फक्त एवढं कळालं वय? अहो तसं नाही, पण खरंच त्या काहीच करत नव्हत्या. त्यांनी छोटे सरकारांना शाळेत सोडलं आणि लगेच घरी परत आल्या. पुन्हा अगं हे कसं शक्य आहे? वा, म्हणजे आता तुम्हाला तुमच्या बायकोवर पण विश्वास नाहीये. अगं तसं नाही ग, पण तू त्यांना अजून नीट ओळखलं नाही. रुपालीच्या एवढ्या सहजासहजी बदलणं अशक्य आहे. हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुमचं छोटे सरकारांसाठीचं प्रेम काळजी यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल असा विचार करणं साहजिक आहे. आणि मागच्या काही दिवसात त्या वागल्याही अशा की आता त्यांच्यावर सहज कोणी विश्वासच नाही ठेवू शकत. पण तुम्ही आता माझ्यावर विश्वास ठेवा. अहो त्या खरंच बदलल्यात. अयो, एवढी गॅरंटी? हो हो, त्यांना ना खरंच छोटे सरकार त्यांचा मुलगा म्हणून हवाय. आणि आता त्यांना हे सगळं कळून चुकलंय की त्यासाठी अर्जुन दादांनी वंशांना समजून घेतलं पाहिजे. आणि आता त्या काही चुकीचं नाही वागणार याची खात्री मी तुम्हाला देते. मोना, तू म्हणतेस तसंच होऊन दे बाई. निदान या महामायानं दिदीला आणि दाजीनं जरी समजून घेतलं ना तरी लय झालं. पण अहो तसंच होईल, पण आता तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट विचार करणं आधी सोडून द्या. खरंच चांगल्या वागतायत हे आधी समजून घ्या. बरं, अहो तुम्हाला ना बापू आणि विनोबाबा विचारत होते, एकदा बघा काही काम आहे का? हा बघतो. मंदिर हे स्वतःशी संवाद साधण्याचं ठिकाण आहे. अहो तिथं गेल्यानंतर जी मनाला शांती मिळते ना, ती पंचपक्वान खाऊन सुद्धा मिळणार नाही. हा एकदम बरोबर बोलला बापू. नाही म्हणजे माझा तेवढा अभ्यास नाही, पण मला बी असंच वाटतं बघा. जिथे गेल्यावर ना डोक्याचा शीन निघून जाईल, एकदम गार वाटेल ना, असं ठिकाण म्हणजे मंदिर. मंदिरात बराच वेळ हात जोडून प्रार्थना करत होता. काय हो, काय मागितलं? बापू अहो या वयात कुणासाठी काय मागणार हा? अहो आपल्या नातवाला निरोगी आयुष्य मिळावं हीच प्रार्थना करत होतो देवाकडे. मला बी अगदी तेच वाटलं होतं बघा. विनायकराव, वयाचा एक टप्पा असा असतो ज्याच्यात आजा नातवात स्वतःला बघत असतो. बरोबर आहे की नाही? हा एकदम बरोबर. काय बापू विनू बाबा, जोडगोळीने कशी काय आठवण काढली आमची? अरे आठवण नाही बघ, प्रसाद. देव तुला सद्बुद्धी देव. काय राव बापू, मी काही चांगला विचार करत नाही वय. अरे असं कधी म्हणलंय दीपू? पण अजून थोडी सद्बुद्धी दिली तर तुझं काय वाईट होणार आहे का? आपण बापू तुम्ही म्हणता ते देव ऐकतो बरं का. कसं हो? अहो म्हणजे तुम्ही म्हणला होता ना त्याप्रमाणे रुपालीच्या वागण्यात पण चांगला बदल दिसतोय आता. बरं आहे का की तुम्ही दोघं आज घरीच होता ना? होय. नाही कटायलो दिप्या, काय कामच नव्हतं ना आज. मला सांगा, अमोलला सोडायला गेलेलं रुपालीताई परत कधी आल्या? ऐका, तुझं परत झालं का सुरू? अहो बापू सांगा की. अरे काय सांगायचं दीपू, त्या साधारण दुपारी 1 वाजता आल्या परत. काय? हा जेवायच्या वेळेपर्यंत आली ती. त्यांनी छोटे सरकारांना शाळेत सोडलं आणि लगेच घरी परत आल्या. तू काय विचारतोस? काय नाही, मी आपलं सहज विचारलं. सहज विचारलं. विनायकराव, चला आपण वरती जाऊन बसू. ते सहज परत आणखीन काय काय विचारत बसेल. सगळा कुत्तावून बसलाय राव, काय कळायला मार्ग नाही. एकीकडे बापू म्हणले की अमोल दुपारी एकटाच घरी आला, दुसरीकडे मोना म्हणली की रुपालीताई अमोलला फक्त शाळेत सोडायला गेलेल्या. नाही नाही, अमोलची शाळा असती 9ला, तो घरातनं बाहेर पडला 8:30ला. लईत लईत 10 वाजेपर्यंत रुपालीताई घरी यायला पाहिजे होत्या. म्हणजे मोना माझ्याबरोबर खोटं बोलली का काय? ती का अशी करेल? पण जर का केलं असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. मोना तशी रुपाली त्यांची बाजू घेणार नाही, पण जर का घेत असेल तर त्याला कारण पण तसं पाहिजे. दिप्या, घरात नक्कीच काहीतरी चालू आहे बघ. आता रुपाली त्यांना विचारायला जावं तर त्या सरळ सांगणार नाही. माझ्याकडे काय आयडिया, अमोल नक्की मला काहीतरी सांगेल. उद्या उठल्या उठल्या त्याच्याबरोबर बोलून घेतो.
छोटे सरकार तुम्ही पण ना. खरंच मम्मा, आज नाश्ता खूप भारी झालाय. थँक्यू. अमोल बाळा, नाश्ता चांगला झालाय, पण नाश्ता करून दिप्याची वाट बघायचं चाललंय बाबा आता. बापू तुम्ही पण ना. अहो बापू, आपल्या पुढे किती भांडले तरी दोघाचा एकमेकांवरती जीव आहे. लाजली बाया. बघा आला दीपक. आला दीपू, अरे ये बाबा, नाश्ता चांगला झालाय, नाहीतर इथं उचकी लागली असती कुणाला तरी. काय काय अरे मामा, मम्मा तुझीच वाट बघत होती, कारण आज तिने नाश्ता बनवलाय ना. हो का? बर ठीक आहे. हो ना, आता नाश्ता तू का बनवला ग? एक तर ना त्याचं कुसूर कुसूर करणं जरा बंद कर. आणि मी नाही करणार तर कोण करणार हो नाश्ता? इथं सकाळी होतं का कोणी किचनमध्ये? म्हणजे तू का केलास? त्या रुपाली त्या कुठं होत्या? हो त्या आता आल्या ना छोटे सरकारांना घेऊन.